वेळप्रमाणे आपला ब्लॉग इथनं चालू होतो, म्हणजे रेल्वे स्टेशनकडं. आपण कसं करतो, याच्या आधी आपण मिनी ब्लॉग करतो, तो मिनी ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलला जर भेटेल बघायला, तो जाऊन तुम्ही आधी बघा, नंतर तुम्ही इकडे या. तर आमचा विषय आहे की आम्ही जाणार आहे भावानू महाकुंभला, आणि जरा लेट झालं प्लॅनिंग, कारण 100% करायचं प्लॅनिंग आमचं चालू आहे. त्यामुळे आता आपण स्टेशनला, आमची गाडी आहे बरोबर 9ची. आता आपण तिकीट बुक करायला आलो आहे, म्हणजे जनरलचा प्रवास आहे, त्यामुळं खूप भीतीदायक प्रवास असणार आहे. त्यामुळं जर्नीमध्ये कायम राहा. जय महाराष्ट्र. हॅलो 1 2 3 4. हॅलो 1 2 3 4 बोल काय. हॅलो, आम्ही आता आलेलो आहे स्टेशन प्रयागला जाणार आहे. आम्ही आता इथून आमची ट्रेन आहे, आम्ही जायला लागलो प्रयागला. त्यामुळं ही जर्नी शेवटपर्यंत बघा, नक्की बघा. आणि आम्ही आता कॉफी प्यायलो, फिल्टर कॉफी. आमच्याकडे माईक पण आहे यावेळी, त्यामुळे ब्लॉग मोठे होणार. तर प्लॅन मध्ये चेंज आहे. तर इथनं आम्ही डायरेक्ट प्रयागराज जात नाही, की आमचं कसं 2 डेस्टिनेशनचं होतं, म्हणजे प्रयागराज आणि आम्ही अयोध्या करणार होतो. कारण देवाचा बोलावा आला डायरेक्ट आम्हाला उज्जैन महाकालेश्वरला. त्यामुळं झोपलो होतो दुपारी, त्यामुळे ट्रेनचा विषय एंड झाला बऱ्यापैकी. त्यामुळे आम्ही आता डायरेक्ट उज्जैनला उद्या निघणार आहे. संध्याकाळी 6ला इथनं बस आहे, आणि तिथनं मग प्रयागराजचा विषय असणार. त्यामुळे आपले 2 डेस्टिनेशन इथे कंप्लीट होणार, उज्जैन आणि प्रयागराज. भेटू तुम्हाला डायरेक्ट आता रूमवर. बाय. तर संध्याकाळच्या वाजला 11, आणि 11 वाजता आम्ही संध्याकाळी 2 दर्शन घेतलं. 2दा पहिल्यांदा गेल्यानंतर परत आणि एकदा, म्हणजे मन भराने आमचं, त्यामुळे 2 दर्शन घेतलं आम्ही. बघा 11 वाजे अजून मंदिर चालू आहे बऱ्यापैकी. रूमला जाऊन मस्तपैकी जरा असं नॉर्मल काय ते खाऊन घेऊन आम्ही डायरेक्ट मंदिरासाठी, म्हणजे बाहेर दर्शन करण्यासाठी यायच्या, आणि आम्ही आतापर्यंत दर्शन आत होतं, म्हणजे देवाच्या मनात आहे की आम्ही सगळं करावं, समजते का बघा. त्यामुळे आता दर्शन झाले मस्त रूमवर. तर आता आपण रिक्षामधनं इथनं झालो भावनू संगणवाडीला. विषय असा होता की कालचा आपला जो ब्लॉग होता, तो आपण ट्रेनमध्ये, आपण ते ट्रेन चुकल्यामुळे आपण जो विषय केला, तो तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला. तो तुम्हाला डिस्क्रिप्शनला लिंक आहे, जाऊन तुम्ही तो नक्की बघा. आणि याच्या आधीचा जो आपला ब्लॉग आहे, म्हणजे आजरा टू पुणे, तो तुम्हाला मिनी ब्लॉग असेल, तो मिनी ब्लॉग तुम्ही नक्की जाऊन आपल्या चॅनलला बघा. त्यानंतर तुम्ही ही सिरीज कंटिन्यू करा, नंतर तुम्हाला ते लिंक जोडणार नाही. कारण कसं असते, प्रत्येक गोष्टीची लिंक असते, ते लिंक वाईज गेलं की आपल्याला ते समजतंय. आपण आता पुण्यामध्ये आहे, संगमवाडीला आलो आहे ट्रेन तिकीट, बस तिकीट बुक करायला. तर चला. तर संगमवाडी नानाखेड जवळ, पण इथं आता आयुष ट्रॅव्हल्सचा इथं चर्चा केली बऱ्यापैकी. तर रेड बसला जे आम्ही बुकिंग केलं होतं उज्जैनचं, ते काय व्हायला की इथं यांना शो करायला, म्हणजे आम्ही जे तिकीट जे बुक केले ते शो व्हायला. मग जरा मला सुद्धा काय आलं, रेड बसला डाऊट यायला आला. कारण कसं होतं की एकेता फसवतात लोक, म्हणजे डबल पैसे काढण्याचा प्रयत्न करतात, नंतर मध्ये तुमचं तिकीट नाही, असा विषय असतोय. म्हटलं जरा यांच्याकडनं कन्फर्म करून घेतलं ते, आणि मग आता जरा तिने फोन बिल लावला. मेन आमचं कारण होतं की उज्जैनमधनं आम्हाला प्रयागराज जायचं, त्यासाठी आम्ही सीट म्हणजे ट्रॅव्हल्स बुकिंग करायसाठी आलतो. तर इथं वेगळा विषय झाला, कन्फर्मेशन झालं. संध्याकाळी आपली 5:40ला बरोबर. आता आपण ह्या ज्या एरियात आहे त्या एरियातनंच आपली ट्रेन आहे बऱ्यापैकी, म्हणजे सॉरी बस आहे, ट्रेनच यायला लागले सारखं. आता काय करायचं, ट्रेनचं असं एकदा फील आला लागला बऱ्यापैकी. तर भेटू डायरेक्ट तुम्हाला आता रूमवर. चला. तर भावानो फायनली आपण आता गाडीमध्ये बसलो या मस्तपैकी. गाडी बी टॉप क्वालिटी कंडिशन गाडी आहे. तुम्ही सिनेमॅटिक बघा या गाडीचं पहिला काय, त्यानंतर तुम्ही आपण आमचं कीर्तन ऐकायला या. ऑल ओव्हर तुम्हाला विषय सांगतो की आपण जो प्रवास असतो तो आपण ट्रेननं करतो की आपण बस नका करायला लागलोय. याचा एक लई मोठा विषय तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉगला समजेलच. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला टाकतो, जाऊन तुम्ही तो पहिला बघा. तर कसं असतं की आपण कुठे जरी ट्रॅव्हलला निघालो तर आपण कसं असते, घरातनं ते आपल्या ट्रॅव्हल किंवा आपलं जिथं आपण आपली जर्नी चालू होती तिथं आपले मिनी ब्लॉग असतात, आणि तिथनं आपला मेन ब्लॉग म्हणजे लॉंग ब्लॉग चालू होतात. तर हे लॉंग ब्लॉग आहेत. याच्या आधीच एक मिनी ब्लॉग 2 आले असतील, ते जाऊन तुम्ही नक्की बघा आपल्या शॉर्ट सेक्शनला. तर विषय असा की आम्ही आता पुण्यामधनं आपण उज्जैनची बस डायरेक्ट बुक केली आहे. विषय कसा आहे की महाकुंभला जाण्यासाठी आता ट्रेन ते नाहीत, कारण एवढी अफाट गर्दी आहे की नाही. 3rd AC स्लीपरला पाक जनरलच्या खालच्या लेवलची पातळी दिली आहे तिने, आणि आम्हाला सुद्धा तिथे एंट्री द्यायने, आणि आमचे पैसे फुकट गेला, त्याचा काही विषय नाही. कारण आम्ही आता इथनं उज्जैनला चालू आहे, कारण आम्हाला उज्जैनच्या महाकालच्या बाबांचा बोलावा आलाय, त्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहे आता. आणि उज्जैनचं दर्शन करून मस्तपैकी मग जमलं तर ओंकारेश्वर पण करू, आणि तिथं डायरेक्ट जाऊ आपण प्रयागराजला. बाकी तुम्ही सांगा आपणास काय बोलायचं याबद्दल. जय महाकाल. जय महाकाल. बाकी काय बोलायचं नाही, म्हटलं जय महाकाल. बाकी बस क्वालिटी आहे की नाही, विषय हार्ड आहे. बोला. सिस्टमॅटिक आहे, मस्तपैकी क्वालिटी आहे. लाईट बीट एकदम खतरनाक आहे बघा, पडदाने बंद होते, म्हणजे आज डावच. चला. तर पब्लिक काय विषय तुमचा. तर विषय असा आमचा ऐकून घ्या. विषय असा आहे की आता आपण आहे पुण्याच्या बाहेर लागलो बऱ्यापैकी. मगाशी इथे ट्रेन मला ट्रेन यायला लागली सारखं. बस न जाणार आहे आम्ही, कसं व्हायला लागलं की ट्रेनला जातो, त्यामुळे ट्रेन व्हावं लागलं सारखं. बसमध्ये आहे आम्ही. बसमध्ये मगाशी जरा येऊन आपण टाकी खाली गेली. मग परत आता टाकी भरण्याचं सामान तुम्हाला थांबा टाकी भरण्याचं सामान या 2 बॅगेत आहे.
परत टाकी काम करण्याचं काम आपण आता मध्ये करू आणि डायरेक्ट तुम्हाला भेटू आता जेवणाच्या सुट्टीमध्ये. कारण मास्तर आमचे लई हार्ड आहेत, मध्ये बाहेर जाऊ देतात आम्हाला. बाय. बऱ्यापैकी आम्ही आता एका हॉटेलला थांबलो आहे मस्तपैकी जेवण्यासाठी आणि अजून आम्ही पुण्यातच आहे बऱ्यापैकी, म्हणजे राहून द्या आता मगासारखं होत नाही आता. याच्या आधी एक टेक घेतलेला तो पूर्ण पुसण्याला तुम्हाला आता मी दाखवतो बघा, तो टेक बघा तुम्ही बऱ्यापैकी. तर बऱ्यापैकी आम्ही आता एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. हॉटेल पूर्ण राजस्थानी दिसत आहे कारण माहिती काढल्यानंतर कळालं आम्ही अजून पुण्यातच आहे. 3 तास 4 तास प्रवास केल्यानंतर अजून पुण्यात आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता पुणे केवढं मोठं आहे हॉटेल. अरे कॅमेरा हॉटेल बिकानेर. मला वाटलं हॉटेल राजस्थानमध्ये असेल कारण आम्ही अजून पुण्यात आहे बऱ्यापैकी. जय महाराष्ट्र. चला आता डाळ खिचडी मागवली बऱ्यापैकी इथं. डाळ खिचडीवर तडका देऊन आपण जाणार आहे, आमच्या तडका देऊन जाणार आहे आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला. चला. विषय असं होता की नाही, आम्ही प्रवास खूप एक मिनिट प्रवास 2-3 तास प्रवास केला, म्हणजे 3-4 तास प्रवास झाला. मी म्हटलं पुण्याच्या बाहेर असावं कारण पुण्याच्या बाहेर नाहीच आहे आम्ही पुण्याच्या आत आहे. आता विचारलं मग हॉटेलला याचं पगडी बिडी घातल्या डोक्याला, त्यांनी म्हटलं आईला पुण्याच्या आत आहे काय. नंतर समजलं पुण्याच्या आपण आत आहे, सॉरी पुण्याच्या आत आहे. तर भेटू तुम्हाला डायरेक्ट खाऊन. चला. तर आपण आता जेवून बिवून खाऊन बसलोय, गाडीत बसलोय आणि आता आपली जी इंडियाची मॅच चालू आहे ती आता आम्ही इथं निवांतमध्ये बघत विषय असा करत आपण डायरेक्ट तुम्हाला आता भेटू डायरेक्ट उज्जैनमध्ये सकाळी 9:30 वाजता महादेवांच्या दर्शनामध्ये. बाकी हा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा पार्ट इथंपर्यंतच होता. याचा पार्ट असणार आपला पुढचा उज्जैनचं दर्शन, महाकालेश्वरचं दर्शन, जिथला आपला हा पार्ट असणार आहे. त्यामुळे तो पार्ट तुम्ही नक्की बघा. आणि याचा मिनी व्लॉग जर पहिला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जो मिनी व्लॉग तुम्ही नक्की बघा. जर असं तोंडाला उष्णता उठली त्यामुळे त्याला बोलायला झालं, त्यामुळे समजून घ्या भावनो. बाकी आपला विषय सपला विषय हर हर महादेव.